नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय संपत जाधव लिखित नातं ही कादंबरी आणि आज भाग 22वा. बिस्तरवरचा दिस. पोस्टमन कसला तरी कागद घेऊन आला. सीतानं घेतला आणि भांडारीत ठेवला. रामा बाहेरनं आल्यावर त्याच्या हातात दिला. कुणाचा असेल व? काय लिहिलं असेल व? सीतानं भवया तानीत विचारलं. असं डोसकय. म्या आंधळ्या पारासा आंधळा आणि मलाच विचार काय लिहलंय म्हणून. रामा हातातला कागद वर खालं करत हसला. सासू सासरेचं बोलणं ऐकलं तशा चारी भनी एकमेकीला विचारायला लागल्या. अगं कागद कुणाचा असन? आईचं तर काय बरं वाईट? त्यांच्या मनात पाल चुकचुकली. नग ते वांगाळ विचार त्यांच्या डोसक्यात यायला लागलं. काळीच दडपायला लागलं. म्हणजे अहो त्या मास्तरकडनं वाचून तरी घ्या. काळजीनं सुबी बोलली. सुबी पोरं आल्या वाचतील. रामानं हातातला कागद तिच्या हातात दिला आणि बाहेर आला. सडकला येऊन वाडाच्या बोंद्याला टेकला. गाड्या बेगुमान पळत होत्या. रामा फिरणाऱ्या चाकाकडं निस्ता बघत होता. ती फिरणारी चाकं त्याला खिजावल्यावानी पळत होती. साताऱ्याकडे निघालेली लाल गाडी करा करा आवाज काढत उभी राहिली. रामाचं ध्यान गाडीवर गेलं. गाडीचं दार उघडलं. पोरस्वदा इसम गाडीच्या मागनं रस्ता वालांडून गावात वाळला. रामा ध्यान देऊन त्याला बघत होता. हातात रंगानं चितारलेली पत्र्याची ट्रंक, साईबाबांनी सुडबुड घातलेला, केसाचा कोंबडा आणि डोळ्यावर काळ्या गाचाचा चष्मा. कोण बरं असेल हा? मनात विचार करता करता न राहून कोण गाव पाहुणं? कुणाकडं आलासा? असं म्हणून रामानं त्याला हाटाकला. का रे रामादादा, ओळखलं नाही? नाही बा, ओळख की ओळख. नाही र. अरे तुझ्या मैत्राचा मी मुलगा. मैत्राचा? असं म्हणत रामा त्याच्या जवळ गेला. त्याच्या भोवताली फिरून खालवर निहाळला आणि जोरात हसत सुटला. टाळ्या वाजवायला लागला. रामा का हसतो या म्हणून येणारं जाणारं बघायला लागलं. अरे रामा, कोण आहे र पाहुणा? कुणीतरी विचारलं तसं तो सरळ होऊन छाती काढत बोलायला लागला. त्याचाच पोरगा मोठा साहेब होऊन आल्यावानी त्याला वाटलं. अरे मर्दा, ह्यो पाहुणा नव्ह, हा माझ्या मैत्राचा लेक आहे, ईश्वर्या, आपल्या गणू बॉसल्याचा. म्हणजे गण्या महाराचा आहे वय तू? बापाला गण्या म्हणून जातीच्या नावानं बोलला तसं त्याचं मस्तक ठाणाकलं. त्यानं दात वट खात त्याच्याकडे बघितलं आणि चल असं म्हणून मोहर निघाला. रामा त्याच्या मागं मागं. अरे माझा मैत्र कसा आहे? अरे ताशा ना त्यानेच वाजवावं बाबा. उभा राहिला म्हणजे पैशाचा पाऊस पाडायचा. रामा दादा, अरे कसा आहे म्हणून काय विचारतो? एवढंच बोलला आणि ईश्वर्या गप झाला. का रे ईश्वर्या गप का झाला? अरे त्यांना जाऊन 2 वर्ष झाली. काय? रामाला भावंडल्यावानी झालं. अरे कसं झालं पोरा? मी त्याला 2 वर्ष वडील आणि त्यो? मरताना तुझं गणपू, दादू, रानबा साऱ्यांचं नाव घेत होता. जाता जात नव्हता जीव. ईश्वराच्या पापण्या पानावल्या. रामाचं डोळं तर गळायला लागलेलं. दोघांनी बी बोलता येईना. रामादादा, आमचं जगणं म्हणजे सजा होती, सजा. सावकाराचं 200 जलमभर व्याजाचं ब्याज फेडत राहिला. याजाचं ब्याज वाढून जमीन लिहून घेतली त्याने. वैतागून एका रात्री आम्हा सगळ्यांना घेऊन मुंबईला पळून गेला. संसार फुटपाथवर मांडला. मिळेल ते काम केलं. आईनं धुण्या भांड्याची कामं केली, पण त्यांनी आम्हा भावंडांना शाळेत घातलं. आम्ही शिकलो. शिकता शिकता 4 पैसे मिळवून आणलं. आता आम्ही सरकारी खात्यात अधिकारी आहे. आता सुखाचे दिवस आलेत, पण आता ते नाही आहेत. ईश्वरानं निश्वास सोडला. त्याचा ऊर हलका झाला. बोलत बोलत घराजवळ आले. बापानं गाव सोडला, आम्हाला शिकवलं. आम्हाला नोकऱ्या मिळाल्या म्हणून या गरिबीच्या नरकातनं बाहेर पडलोय. माणूस म्हणून जगतोय, नाहीतर मागच्या पिढ्या नरकात गेल्या तशा पुढच्याही पिढ्या गेल्या असत्या. रामादादा, तुझी पोरं कामाधंद्याला लागली असतील ना? शाळेत जात होती ना ती? रामा काहीच बोलला नाही. मग बरं येतो असं म्हणून ईश्वर्या ताडाडा निघून गेला. ईश्वर्या गेला. त्यो साहेब झाला साहेब. आणि माझी पोरं सालकऱ्यावाने राबतात. त्याच्या मोहर मास्तर उभा राहिला. त्याचं बोलणं आठवलं, पण आता आठवून करणार काय? येळ निघून गेली ती. इलाज सरला होता.
रामा हुरद्यातलं दूक अंगावचं किडूक झटकावं तसं झटकून घरात शिरला. रात्रीची जेवण येळ झालेली, सारी ताटावर बसली. जेवण वाढता वाढता सुबीनं आलेला कागद नवऱ्याच्या हातात दिला. तो उचकटून बघायला लागला. रामानं अरे पहिलं जेवा असं म्हणून हातातला कागद बंडीच्या खिशात टाकला. रामानं सारेसनी जेवाय घातलं. सुनानी ताटं उचलली, खरकटी काढली. रामानं खिशातला कागद जेल्याच्या हातात दिला. सुबीनं चिमणी जवळ आणून ठेवली. तिच्या उजेडात एक एक अक्षर जुळून वाचायला लागला. आबा, अरे कागद भोंगवलीचं आहे. काय लिहिलंय? सुबीनं मोहरं होऊन विचारलं. जेल्या पुण्यांदा अक्षर जुळवून गोष्ट सांगितल्यावानी सांगायला लागला. आबा आबा अहो मामी घरातनं. जेल्यानं सांगितलं तशा चारी बहिणी आग डोम करायला लागल्या. अरे काय झालंय आईचं? हिरीनं रडता रडता विचारलं. 2 दिवस झाल्यात घरातनं निघून गेली ती. जेल्यानं सांगितलं आणि त्या काळजात आगीचा डोंब उसळल्यावाने आरडायला लागल्या. मामंजी तुम्ही आम्हाला कडू घास खाया घातला सा. आता आय गेली काय आणि मेली काय, दोन्ही सारखंच आहे की. हिरीने अंगच टाकून दिलं. तुमच्या पाया पडते, तुम्ही तरी जावं, माझ्या आईला बघावं. हात जोडत सुबी नवऱ्याला येनवायला लागली. तिला बघून साऱ्याचं हुर्दं भरून आलं. जेल्यानं बाहेर डोकावलं. लोकांची जेवणं उरकून निजानीत झालेली, तुकड्याकरता उभी राहिलेली कुत्री आडुसा बघून गप झाली होती. दावणीला जनावरं तणाव देत रवंत करत बसलेली. जेल्यानं बापाकडं बघितलं, त्यांनी सीताकडं बघितलं आणि गप बसला. जाऊ द्या येतेली बघून, नाहीतरी आपल्याशिवाय कोण आहे त्यासनी. जा जा, इचू काट्याचं झाडाझुडपातनं जाऊ नका, नाही तर हिलाल आणि गाडग्यात घासलेट घेऊन जा. देवानं रड नशिबाला लावलंय, भोगाय पाहिजे. सीता सुनांची रडकी तोंडा बघून जास्तच दुखी झाली. अगं पर रातचं येरीचं. अहो मॅच त्यांच्या जागे वाचते तर तुम्ही असं म्हणला असता वय. जा पोरानं 2 दिवस दोघं गेलं तरी चालते, पर हुडकून घेऊनच या. मनिकताय तर येळ नका दौडू, लगेच निघा. रामानं जलदाई केली. 4 भाऊ गारठ्या उरठ्याच्या गोंगडीच्या घोळा डोसक्यावर घेऊन हातात काठ्या घेऊन निघालं. मोत्या त्यांच्या मोहर. पोरं गेली तरी सोनांच्या डोळ्याचं पाणी तुटलं नाही. सासू सासऱ्यांनी मोप समजावलं, निजलं बी कुणी नाही. रातकिड घाटाला लागलेल्या गाडीवानी कान्हायला लागलं. दिसभर बोळकांडात दडलेलं उंदीर बाहेर निघून मांजरांसंगट पळापाळी खेळल्यावानी त्यांच्या मोरनं पाळायला लागलं. सुभा अंगाव घेऊन बस, नाहीतर लेकरू जेंजरल. सीतानं गोधडी आणून तिच्या अंगावर दिली. घ्या बरं सगळ्यांनी अंगाव. गार झगर सुटली. नेसत्या लुगड्याचा पदूर अंगावर घेत सीता बोलली. माझी आई घाव दे र देवा, तुझ्या उरसाला गुळ वाटीन म्या. तारी भैरोबाच्या देवळाकडे बघीत मनातल्या मनात बोलली. सीता पोरांची वाट बघीत पापण्या लावू देत नव्हती. निमी रात सरलेली, सडकच्या गाड्या थंडावलेल्या. रामा घडी घडी आभाळाकडे बघत होता. त्याच वक्ताला मोत्या वाघावानी धापा टाकत आला आणि त्याला बघून सारी तटाटा उभी राहिली. रामानं मोत्याच्या अंगावनं मायेनं हात फिरवला आणि सडकच्या अंगाला निघाला. पण पोरं दिसनात म्हणल्यावर त्याच्या काळजात कसनुसं झालं. तो सडकला येऊन उभा राहिला. त्याच वक्ताला पुण्याकडनं उजेड पाडत गाडी येत होती. सारी सडक पेटल्यावानी उजळली. त्या उजेडात रामानं लांब पावतर नजर टाकली तर सावरदाऱ्याच्या फाट्यावरनं सडकला लागताना पोरं दिसली. काय झालंय काय झालं नाही म्हणून त्याचं मन टांगणीला लागलं. तो तसाच माघारा फिरून घरी येऊन सगळ्यांना आल्या ती म्हणाला. सारी आडवी झाली तवर पोरं काठ्या आपटत जवळ आली. सारी घरी येऊन टेकली. आये मामीचा काही तपास नाही, आणि तिघच्या तिघं बायका पोरं घेऊन गेले. ती गावात कुणालाच ठाव नाही ते कुठं असतील. ती आदल्या रात्री तिघांचं बायकांशी जोरात भांडण झालं. आईला कुणी सांभाळायचं त्याच्यावरनं. नवरा बायकोत भांडणं झाली आणि रातोरात पालं मोडून कुठं गेले ती कुणाला ठाव नाही. सारं घडलेलं पोरांनी सांगितलं. रामाला आणि सीताला लयच वाईट लागलं. पोरीचं रडकं डोळं भावून कोरडं झालं. सारं दुःख काळजात साठवून त्या मोकळ्या झाल्या. पोरांनो नशिबा चाली खा, कोणाला चुकत नसतो या बघा. वय वय, बाप गेला त्याच्या मागं हाय गेली. आमचं तर माहेरच सरलं. आता काळजातलं दुःख कुणाला दाखवायचं? आय म्हणून कुणाच्या कुशीत तोंड लापवायचं? सासरच्या डागण्यावर कोण मायनं हात फिरवणार?
बोलता बोलता चौघी एकमेकांना कवटाळून हामरायला लागल्या. आये आये म्हणून वरडायला लागल्या. ते बघून सारीच उसमरायला लागली. 4 वर्षाचा काळ लोटला. सुना आईबाला इसरून गेल्या. तेव्हापासनं भाऊ-भावजाईचं चांगलं वाईट काहीच निरोप बातमी नव्हती. राखी पुन्हा भाऊबीजेला भावांना बहिणींची सह येत होती. लेकरांच्या करता सीतीचं काळीच तिळतिळ तुटायचं. सुनचं आईबाप गेलं. त्यांनी सासू सासऱ्याला धार धरलं. घराभोवती सप्रं बांधून जो तो बायका पोरात रमली होती. निघानला एक एक आणि जेलेल्या मात्र 2 पोरं झालती. दोघं नवरा बायको थकल्यावानी झालेली. 10 वक्ताला मागून सुधीक चहाचं पाणी मिळत ना. अंगावची धडूतं फाटली तरी कोणी बघत नव्हतं. ज्यांच्या पोरीने आमच्या वनवासी आईला मारली त्यांच्या आईबाला तरी आम्ही का म्हणून सुख द्यायचं? यो एकच विचार डोसक्यात ठेवून सुना सासू सासरेसनी छळत होत्या. येळ घावल तवा गांधीनीगत चावत होत्या, लचकं तोडत होत्या. नवरं मात्र नंदी बैल होऊन बायकांच्या मोरं माना डोलवत होते. आज ना उद्याच्याला मारायचं या, मग कशापायी जगण्याकरता भांडायचं तांटायचं. पोरांचा संसार त्यांचं सुख बघायचं आणि मरणाच्या घडीकडं चालत राहायचं. जेवढं उरकल तेवढं चालत राहायचं. जिथं पाय थांबतेले तिथं थांबायचं कायमचं असा विचार करून नवरा बायको जगत होती. बायको करता जीव तुटायचा. मन मोडून जगायची सवय लागल्यावानी जगीत होती. पर कवा कवा तापलेल्या तव्यावर पाणी पडल्यावानी रामा चरचरत होता. त्या वेळेला सीता समजून त्याला गप करत होती. एका सकाळी सारी उठलेली, पोरांची रडारड चाललेली, सुना स्वयंपाकात घुसलेल्या, पोरं आंघोळीच्या मागं. अहो आत्या बाय, रातपाळी केल्यावानी पडलायसा. अशा घाईच्या वक्ताला तरी पोरासनी घ्या. नुसतं खायला कारण धरणीला भार. चंदा पोराला थोपटीत ओरडली. रामानं ऐकलं आणि तटक्यानं उठून बसला. तात्या ऐकतोय का तू? रामा वरडला तशी सीता धडपडून उठून नवऱ्याला गप करायला लागली. आये त्यांना समजायचं राहू दे, पोराला घे. सीता काही न बोलता उठली आणि पोराला मांडी घेऊन खेळवायला लागली. आये इकडं ये, सुबे स्वयंपाक करते. त्या धाकट्या कार्ट्यानं हागून हात पाय भरवल्यात आणि तेच बोंबलतंय. त्याची बाळावती बदलून दे. जेल्या आंघोळ करता करता वरडला. चंद्या जाऊ का ग? जेल्या म्हणला. बघतेली कुणी, तुम्ही बसा. चंदीनं त्याला अडवलं. आये अगं भरलेला हात तोंडात घालायला लागला तो. जेल्या आरडला. अरे पोरा आता काय करावं सीतेला समजना. बघितलं ना, काडीचा काय फायदा नाही. तुमची आई नुसती कामाला माग आणि खायला मोर. सुबे पुण्यांदा जिबाळ चालवू नको. माझ्याकडे दे त्याला. रामानं तिच्या मांडीवरचं पोरगं घेतलं आणि तिला जेल्याच्या घरात पाठवले. म्हण कामाला मागा आणि खायला मोर. अरे काय देतोय रे? तुकड्या वाचणं येळ्यागत वाकलोय. ही धडूतं, पोट हायता पाठ नाही आणि ह्याच्या बदल्यात एवढी कुतरवडं करता वय. रामा आतल्या आत रडत होता. मेलेल्या जनावराला घारी गिधाडांनी चावावं, फाडावं, तोडावं तशी त्याची गत झाली. कुणी उन्हं पाताळ बोललं तरी काही वाटत नव्हतं. म्हातारपणाचं पाप त्याच्या पदरात देवानं घातलं होतं, पण जगण्याची ऊब काही सुटत नव्हती. राम 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 कुणी केला म्हणून रामानं वळून बघितलं तर दारात थोरला जावाय. किती दिवसानं पाहुण्याला बघितलं, त्याला बरं वाटलं. त्यानं सारेसनी हाका मारून सांगितलं. सारी जमली. एक बी भन त्याच्या संगड बोला ना. तो निस्ता साऱ्यांच्याकडं बघत होता. एकटाच आलाय वय? रामानं विचारलं. वय एवढं म्हणून पाहुणा गप झाला. पाणी दिलं. पाणी पिऊन पाहुणा नित्राच बसला. मेवणं कामाला जायचं थांबलं. रामानं थोरलीचं पोर त्याच्या मांडीवर ठेवलं. पोराचा मुका घेतला आणि तो गळा गळा रडायला लागला. कुणी काय न विचारता सारं सांगायला लागला. मामा तुम्ही आमच्या बायकांना सोडून गेला सा. आलायच तर 4 वर्षानं भाकड कथा सांगू नक. राहायचं असेल तर रातच्या राहा, आसन ते खा. तारी हात जोडीन रडायला लागली. सासरवासनी गरीब गाय असते ती. अरे आम्ही कसा याच्या दारात उभा राहू, पण तुमच्यासारख्या भावांच्या दारात यायचो नाही आम्ही. चंदी बी तोंड फिरवत रडायला लागली. चंदा तारा अगं माझं ऐक तरी. माझ्या लेकराची आण घेऊन सांगतोय मी. भाऊ तळमळून बोलत होता. पोटच्या लेकरांची आण घेत होता, पण भनीत तोंड फिरवून आय करता रडत होत्या. मामा मामी
तुमच्या पायाची आण घेऊन सांगतो, तुम्ही तरी विश्वास ठेवा. खोटं बोललो तर रातोरात माझं पोरगं मरल. अरे पाहुणं लेकराची कशा पाय आण घेताय? हे बघा पोरीनो, घडून तर गेलं का नाही? आता ह्यांना फाशी दिलं तरी काय फायदा आहे का? काय म्हणते ते ऐकून तर घ्या. सारी गप झाली. पाहुणा सांगायला लागला. त्याचं तोंड उतरलेलं होतं. गाडलेलं सारं मोहरं नाचायला लागलं. त्याचं हुरदं भरून आलं. तोंडातनं सबूत बाहेर पडाना. तो थरथर कापायला लागला. दाजी, बोलल्या बिगर आमासनी कसं समजायचं? बोला बरं. जेल्या मेवणीच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. नारायणानं त्याच्याकडे बघितलं, आवंडा गिळला आणि बोलायला लागला. मामा, तुम्ही निघून गेला सा. दुसरा तिसरा दिवस असेल, आम्ही तिघं सकाळचंच उठून पोटा मागं. बायका पोरांच्यात गुंतलेल्या. दारात बसलेली आहे चालत चालत वाड्याच्या अंगाला गेली. आणि त्या कडच्यानं पुन्हा नारायण बोलायचा थांबला, रडायला लागला. दाजी, काय केलं त्याचं नाव सांगा. भर दिवसा मुडदा नाही पाडला त्याचं ना, तर ह्या बापाचं नाव नाही लावणार म्या. जेल्या पिसळला. जेल्या बोलल्या. नारायणाला आधार गावल्यावानी झालं. तो सांगायला लागला. त्या भाड्यानं. कोणत्यो? भांड्याचा राव्या. काय केलं त्यानं? मेवनं काय केलं त्यांनी? बोला. जेल्या सरळ झाला होता. दोन्ही वट उडायला लागलं होतं. तो पिऊन आला. त्यांनी आईला वाड्यात अडवली आणि तिची आबरू घेतली. माझ्या आईची आबरू घेतली त्यांनी. नारायण जमिनीवर हात आपटून वरडायला लागला. सारी एकाच वेळेला वरडायला लागली. आबरू घेतली? रामा सरळ होऊन बसला. जेलेला तो दम निघाना. ती वरडायला लागली म्हणून तिच्याच पदराचा बोळा करून तिच्या तोंडात कोंबला. नाक तोंड दाबून मारली आपल्या आईला. चंदे तारे हिरे त्यांनी मारली आपल्या आईला. सारी भनी भाव गळ्यात पडून रडायला लागली. काय झालं म्हणून येणारं जाणारं जमायला लागलं. जेल्या वाघावानी डरकाय टाकायला लागला. पळत जाऊन त्यानं कोपऱ्यातला घन घेतला आणि वरच्यावर गरारा फिरवला. आणि वरडत तो भोंगवलीच्या अंगानं पळायला लागला. जेल्याचा अवतार बघून सीताचं काळीच टाणाना उडायला लागलं. रामा त्याच्या मागं पळायला लागला. आडवा माझ्या लेकराला म्हणून सीता ऊर बडवून घ्यायला लागली. सुनांचा कालवा झाला. नारायण त्याच्या मागं पडून त्याच्या पाया पडायला लागला. जेल्या वाघावानी चावताळला होता. मेवनं अख्खं गाव त्यांचं हात पोटाकडं वळते ती, पाठीकडं नाही, माघारं फिरा. जेल्याला अडवला खरं, पर तो रागानं रानबहिरी चालता. अरे मी आहे ना, भर दिवसा मुडदा पाडतो आणि जाईन फासाव म्या. आता काय राहिलंय माझं? रामा बी त्याला जवळ घेऊन समजवायला लागला. तो शांत झाल्यावर लांब झाडाखाली बसवून घराकडं आला. जयशांत तात्याला त्याच्या संकट थांबवलं. एवढ्यानं थांबलं नाही. कुणीतरी बघितलं आणि घरात येऊन सांगितलं. मोठी एवढाली लेकरं घेऊन बायका आईकडं पळाल्या तर त्यांच्यावर सुधीक हात टाकला. बोक्यानं कोंबडा उचलाव्या तसं बायकांना केलं. ते बघून आईनी जीव सोडला. ही गर्दी जमली पण समधी तमाशा बघत होती फकस्त. नारायण आता येडा झाला होता. ऐकणाऱ्यांची मस्तकं ठणकायला लागली होती आणि भनी निर्जीव पुतळ्यावानी डोळं ताणून ऐकत होते. मोरं त्याच्या चुलत्या मालत्यांनी आमच्या बायकांना शिव्या दिल्या आणि त्याला घेऊन गेली. बायकांनी आईचं मडं उर्रा पोटाव घरात आणून ठेवलं. आम्ही सांच्याला दत्ताचा माळ उतरतोय तर आमच्यावर काठ्या कोरड्याच्या धोपाट्या. तुक्यात मारता मारता वाचला. आम्हाला मारून पोलिसात जाऊ नका असं म्हणालं, नाहीतर जिथं ठेवणार नाही हा दम बी दिला. काय सांगायचं मामा. त्या रात्री आईचं मढं आणि तिघांची ताने लेकरं घेऊन पळालो. जाईल त्या गावात त्याचं पाहुणं. शेवटाला सोलापूरच्या खाली गेलो, तिथनं कागद धाडला. परवाच्याला सोलापूर बाजाराला आलो तर आमच्या डोळ्यावर विश्वास बसना. बाजारात राव्या भीक मागताना दिसला. महारवागानं हातापायाची बोटं झाडलेली, कान नाक रक्ताळलेलं. देवानं शिक्षा दिली बघा त्या हैवानाला. पाहुणं, देवानं सजा द्यायचीच होती तर त्या गरीब गायवर अत्याचार व्हायच्या पहिलं द्यायला पाहिजे होती. कशाचा देव आणि कशाचा धर्म, दगडात आणि देवात काय बी फरक नाही. गाणा सांगून गप झाला. चारी भनी देवाला शिव्या देत रडायला लागल्या. रामा निस्ता मान हलवीत कुठंतरी बघत होता. नारायणानं सांगितलेलं ऐकून सारी हवालदिल झाली. रातीचा स्वयंपाक सुधीक कुणी केला नाही. आईचं नाव घेऊन निस्तं झुरणी लागली. रामा उठलास का? गेल्या 50-55 वर्षाचा परिपाठ. पाठच्याला उठून भाऊ
गुरव भैरोबाच्या देवळात जाताना हाक मारी तशी हाक मारली, मोरं निघून गेला. रामा उठलाच नाही. जागून त्याचं डोळं जळत होतं, डोसकं जड झालं होतं. बंद डोळ्यानं त्याने हात जोडलं, कडाडा जांभळी दिली, डोळं चोळत शेजारी निजलेल्या बायकोला हलवली. सीते, खिनभर डोळं उघड. काय हो? अगं म्या काय म्हणतोय? काय? लय वाईट मरण आलं की विहिनीला. वय ना हो, त्या परास त्या दारोड्याच्या हातनं मरण आलं असतं तर देहाचं सोनं झालं असतं. गर्तीला आयवचं मरण यावं देवा भगवाना. मला मरण द्यायचं असेल तर नवऱ्याच्या हातनं दे रे बाबा. सीतेने हात जोडलं, गप झाली. सीते, नवऱ्याच्या हातानं मरण येऊ दे आणि मला होऊ दे फाशी. अहो तसं नाही व. नवऱ्याच्या हातनं म्हणजे त्याचं कुकू कापडावं असताना. आणि हे बघा, पोरं हुड आहेत, रागाच्या भरात काहीतरी करून बसायची आणि व्हायचा उन्हाळा घरादाराचा. म्हणून म्हणते 8 दिवस बाहेर जाऊ देऊ नका, गेली तर लक्ष ठेवा. जावयाला जायचं असेल म्हणून त्याला हाक मारली तसा तो बी धडपडून उठला. त्यानं बहिणींना मेवण्यांना उठवलं, सारी उठून बसली. सीतानं झेल्याच्या घरातनं मिसरी दिली आणि हातपाय तोंड धुवाया पाणी दिलं. तोंड खांगळलं, पावना वाटायला लागला. तशा समध्या बहिणी रडायला लागल्या. कवा येशील आता? अगं बघू की, असं म्हणून नारायण निघाला. जपून जा, जपून राहा, कोणाच्या नादी लागू नका आणि पोरींला घेऊन या, सीता हात करत बोलली. भाऊ भाऊजायावर वरच्यावर यायला लागली. आईबापाच्या मरणाचं दुःख ती संसाराच्या राडगाडग्यात इसरून बी गेली. दिवाळी महिना पंधरवड्यावर आली. रामानं सीतानं पोरींला जावयांना दिवाळीला यायची गळ घातली. 2 दिवस दिवाळी आहे म्हणून सारी जमली, साऱ्यांना आनंद झाला. नातवंडाच्या रडण्या गागण्यानं घरातला आवाज फुटल्यावानी झालं, पर सुना मातोर मनातनं जळत होत्या. श्रोते हो, हा होता भाग 22. भाग 23 अर्थात संपत जाधव लिखित नातं या कादंबरीचा शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.